नमस्कार. आपण आज करणार आहे भोगीची भाजी. भोगीची भाजी म्हणजे संक्रांतीच्या आदल्या दिवशी जो दिवस असतो त्याला भोगीचा दिवस म्हणतात. त्या दिवशी सकाळी अंघोळीच्या पाण्यात तीळ टाकून आंघोळ करतात. त्याचबरोबर हिवाळ्याच्या सीझनला जेवढ्या भाज्या असतात त्याची भाजी बनवतात मिक्स, आणि ती खाल्ली जाते. ह्या भाजीसाठी आपल्याला जेवढ्या हिवाळी भाज्या असतात त्या घ्यायच्या असतात. तर त्याच्यासाठी मी इथे घेतलंय वाटाणा, वालाच्या शेंगा, यालाच पावट्याच्या शेंगा म्हणतात. त्याचबरोबर गाजर घेतलाय, इथे टोमॅटो घेतलाय, इथे वालाचे दाणे घेतले, त्यानंतर वांगे, त्याचबरोबर शेंगदाणे आणि आपले तीळ. आता चुलीवर आपण तवा ठेवून त्याच्यामध्ये हे शेंगदाणे आणि तीळ भाजून घेणार आहे. हे शेंगदाणे आणि तीळ हे चांगले भाजले गेले, खूप जाळायचे नाही, काहीच नाही, असे मध्यम आचेवर आपल्याला खरपूस भाजून घ्यायचे. तर आता इथे माझं हे भाजून झालंय, हे थंड होत ठेवूया आणि भाजीला फोडणी घालून घेऊ. आता फोडणीसाठी आपण भांड तापत ठेवू. आता आपण भाजीसाठी तेल घेऊ. 2 ते 3 चमचे तेल इथं लागतं. थोडं जास्तही झालं तरी भाजीला चव चांगलीच येते, कारण सुकी भाजी आहे. फोडणीसाठी तेल घातलं. आता तेलात हिंग घालायचा, त्याच्यानंतर फोडणीसाठी परत जिरे घालायचे, मोहरी घालायची. जिरे मोहरी तडकली की त्याच्यात भाज्या घालायच्या. घातलेल्या भाज्या मस्त परतून घ्यायच्या. त्या परतल्या की वरून वांगे घालायचे. वांगे पण मस्त परतून घ्यायचे, म्हणजे आपण जेवढे पावडर मसाले घातले ना, जसं हळद, लाल तिखट, मिरची पावडर, धना पावडर, ते सगळे त्याला छान चोळले जातात आणि मस्त मिक्स होतात. नंतर भाजी वाफवायला ठेवायची. मीठ घालून भाजी वाफवली की तिला चव मस्त येते. ती वाफती तोपर्यंत आपण जे तीळ आणि शेंगदाणे भाजून घेतले होते ते खलबत्त्यात कुटून घेऊ. तुम्ही हे मिक्सरला पण दळू शकतात, पण खलबत्त्यात छान कुटले जातात. मस्त बारीक कुटून घेतले. आपला कूट करून झाला की भाजी शिजली का नाही ते बघायचं. भाजी शिजली का नाही ते चेक केलं. परत एक वाफ काढून घेतली, थोडी कसर असल्यामुळे. परत उघडली, चेक केलं, आता भाजी शिजली होती. मग मी तिच्यात आपण जो कूट केला होता खलबत्त्यात तो कूट टाकला, मस्तपैकी परतून घेतलं आणि आपली भाजी तयार झाली. जो न खाई भोगी तो सदा रोगी. त्याच्यामुळे ही भाजी करून खा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.